दुपारचं ऊन खूप लागायला लागले. 12 ते 3:30 वाजेपर्यंत चांगला ऊन लागतो. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले बरोबर 5 आणि आता मी जातोय बागेत. आपल्याला राऊंड मारायला लागतो. 2 ते 3 राऊंड मारायला लागतात. वाट होती बंदी केली नाही वाट, आता आपल्याला पुढून जायला लागेल. संक्रांत झाली की थोडा ऊन वाढायला लागतो. आता दुपारचं ऊन खूप लागायला लागले. 12 ते 3:30 वाजेपर्यंत चांगला ऊन लागतो. आवडतं सूर्य आता डोक्यावरून समोरच्या बाजून डोळ्या मारते पूर्ण. आता काजू होता बऱ्यापैकी मोरून बी धरायला लागले. अजून आता बऱ्यापैकी बी धरायला लागले. अजून कुठे बॉटल पाण्याची पाटून कलम आले. हा नीलमचा आंबा आहे. आता पाटून परत आलाय. पहिले आले त्याला छोटी छोटी कैरी धरली आणि हा नवीन तो मोर आलाय. गेल्या वर्षी पण सर्व झाडं आली होती, ह्या वर्षी पण आलीत आता पूर्ण. संध्याकाळचा सूर्य मावळतीला जात चाललाय. हा गेल्या वर्षी खूप आला होता कलम, ह्या वर्षी नाही आला, एवढा कमी झालाय. क्वचित कुठे येतोय. माकड वगैरे असतात संध्याकाळची. ओ भाऊ, राजा कुठं आहे आणि पांडू काय? हा हा इथे पण लावलंय. तो त्याला लावलाय. हा इथे वर एक लावलाय. इथं आलेत ना झाड, तिथे लावलाय. असा गेलो, सर्व राऊंड फिरलोय. हा कोपऱ्या सर्व बागेत फिरवले सर्व. ते पुरले म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लावलं. मध्ये 10-15 झाडं असे लावलेत. पुरणार नाही तेवढे. गेल्या वर्षी प्रत्येक झाडाला लावले होते वाटतं. जिथे झाड आलाय जास्त त्या झाडाला लावले मी. तिथे होता ना एक. हा इथे एक लावायला पाहिजे. हा इथं लावलाय. इथं दिसत नव्हतं मोर. आता मोर फुटलाय त्याला. नाही मोर तिथं कैऱ्या आले त्याच्यावरती. कुठल्या साईडून काय रे? हे काय खाली तिथे मोठे काय रे, तिथे लावला. असं लावून गेलो. मग इथे लावायला लागेल. तिथे एक लावला ना. हा ते आता तो तिथे आहे ना, तर मग इथे एक लावायला लागेल. थोडा घरी. हा येतो राजाला भेटून तिकडून. इथे संदीप आहे वर.
इथे संदीप आहे वर. हे दगड्या गेल्या वर्षी टाकले बघा, या वर्षी कसा मस्त दिसतोय. दगड्या काढलेल्या म्हणून गेल्या वर्षी आम्ही. संदीप, हो संदीप कुठे आहेस? काय दमला सारखा दिवसभर. किती वांदर हाकलले, किती वांदर हाकलले. येतात काय बागेच्या बाहेर जातोस? ओरडतात ना. जातोस बाहेर बागेत येतात काय बघतो बघतोस. म्हणतोय बोलतो कोण तिथं? बोललो राजा आहे तिकडं. इकडे आतमध्ये नाही ना वांदर आहेत? चल आंबे पिकायला लागलो होते त्या टायमात गौरेडे पण आतमध्ये यायची. वरतून बांधण्याची चटून यायची वरतून. आणि आंबे पिकायला की डुकरा वगैरे पण येतात वरती आतमध्ये. तीन कोपऱ्यात 3 माणसं आहेत, त्यामुळे आज माकड एवढा आतमध्ये आहे नाही. थोडे राखण करतात. घाबरूया आपण. काय मग एवढा जवळ आला तरी आवाज नाही तुम्हाला? काय आला? आलो फिरत, बोललो, भेटून येतो. मला म्हणतो बाबा बाहेर कुठं बांधणार किती बांधणार? मी पाठीवर नव्हतो. कुठं बांधणार ना किती बांधणार नव्हता. मी माझ्या कामाला काय मग कुठं मारणार ना कुठं काय करणार मला काय तर. ह्या पोरा बसा तिकडं बसतो कुठं पण येऊन इकडे बसतोय. बघितला तर मग माकड येतात का? माकड आहेत का या साईडला? कैरी चांगली तयार झाली. पूर्वी लोक असा दगडाचा पान घालायचे, म्हणजे कसू वगैरे घालायचं असेल, तट वगैरे घालायचं असेल तर. आता चिऱ्याचा पान घालतात. याला खूप मेहनत आहे. माती वगैरे त्याच्यात टाकून पान घालायचं. मी शेती नाही करत त्यामुळे आता मोड झाली दाईन पण.
मगाशी आपण पाणी ओतला होता पक्ष्यांना आणि ठेवतो तिथे. आता एक खरुताई आले पाणी प्यायला. तर आता बघूया, काम होईपर्यंत मी मोबाईल लावून ठेवते इथे. बघूया आज आपल्याला किती पक्षी वगैरे बघायला भेटतात ते. खरुताई बघा कशी पाणी प्यायला जाते.